जय जगदंब, नमो आदेश. मी तन्विताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. बरेच दिवसातून आज व्हिडिओ आला आणि त्याचबरोबर आता 2-3 दिवसापूर्वी लाईव्ह आले होते. लाईव्हला सुद्धा बऱ्याचशा लोकांनी सपोर्ट केला. जसं की लाईव्ह मध्ये मी सांगितलं होतं आपण इकडे गेलो होतो कोकोटनूर, त्याचबरोबर सौंगती, त्याचबरोबर कोल्हापूर आणि ज्योतिबा. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आपण लाईव्ह घेतला आणि लाईव्ह घेतल्यानंतर बऱ्याचशा लोकांनी लाईव्ह वरती आपल्याला प्रश्न उत्तरे केले. बऱ्याचशा लोकांनी आपल्या खुशाली पाहिल्या. त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांना मी सांगितलं सुद्धा होतं की मी कोल्हापूरमध्ये मुक्काम आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी दर्शनाला येणार होते. तर बरेचसे लोक आपल्या भेटीसाठी आले. सर्वांनी आपापल्या पद्धतीने आपली गाठ घेतल्या. सर्वांना भेटून खूप अतिशय आनंद सुद्धा झाला. आता कोल्हापूरवरून आल्यानंतर आपली जशी नेहमीची कामं, आपली येणाऱ्या लोकांची बांधणी कार्य, बुकिंग, त्याचबरोबर आपली व्हिडिओची कामं, त्याचबरोबर खंडोबाचा घटही बसला होता. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिना लागला आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपली चालू होणारी महालक्ष्मीची पूजा म्हणजे आपले गुरुवार, अशी ही नेहमीची रुटीनची कामं चालूच होती. पण त्याचबरोबर आज पहिलाच गुरुवार आणि पहिल्या गुरुवारचा काही व्हिडिओ सुद्धा आपण करत आहोत. आता व्हिडिओमध्ये जास्त काही मुद्दे न घेता अक्षी मोजके 2 मुद्द्यांवरतीच आज आपण बोलणार आहोत. की जसं की आता मार्गशीर्ष महिना चालू होणार होता, तर मार्गशीर्ष महिन्यासाठी आपल्याकडे बरेचसे लोकांचे मेसेज आणि कॉल सुद्धा आले होते की ताई मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडोबाचाही गट बसतो, आम्ही खंडोबाचे गट बसवतो. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्या खंडोबाच्या गटामध्ये पहिला एक गुरुवार सुद्धा येतो, तर आम्ही गट बसवायचा का? त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामधली पूजा पण मांडायची का? दोन्ही एकत्र मांडता येईल का? जसे की खंडोबाचे काही लोक एक गट बसवतात, काही घरांमध्ये 2 गट बसवल्या जातात आणि त्याचबरोबर घरातला एक कलश असतो. त्याचबरोबर मग हे 3 कलश होतात आणि 4था कलश आपला जो होतो तो महालक्ष्मीच्या उद्यापनाचा, जसं की महालक्ष्मीच्या व्रताचा. मग आम्ही आमच्या घरामध्ये 4-4 कलश होतात. हे योग्य आहे का? आम्ही घट बसवू शकतो का? जर आम्ही महालक्ष्मीची नव्याने सुरुवात करत आहोत, तर आम्ही खंडोबाचा घट सुद्धा बसवू शकतो का? तर पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही पहिल्यापासून खंडोबाचा घट बसवत असाल, तर काही हरकत नाही. तुमचा पहिल्यापासूनचा जो गट आहे, तो नित्यप्रमाणे तुम्ही बसवावा. त्याचबरोबर गुरुवारचा जो पहिला गुरुवार तुमचा येतो, त्या पहिल्या गुरुवारची तुमची जी काही पूजा आहे, ही सुद्धा तुम्ही मांडू शकता. म्हणजे आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये आपण किती कलश ठेवावेत, हा पहिला मुद्दा होता. की काही लोक अशी भ्रमित होती की आमच्या घरामध्ये पहिले 2 गट आहेत किंवा 2 कलश भरलेले आहेत. जसं की माझ्याकडे येऊन गेलेली काही लोक आहेत, त्यांच्या घरामध्ये ऑलरेडी पहिला 1 कलश असतो आणि मी दिलेला 1 कलश होतो. असे ते 2 कलश झाले. परत महालक्ष्मीच्या घटाचा आता 1 कलश होणार, खंडोबाच्या घटाचा 1 कलश होणार, असे 4 होणार. असे मग 4-4 कलश आमच्या घरामध्ये उभे राहतील, हे चालतील का? तर त्याला कोणतीही हरकत नाही. तुमच्या घरामध्ये 4 कलश झाले तरीही चालतं. मुळामध्ये आपल्या देवघरामध्ये 1 पेक्षा 2 पेक्षा 3 पेक्षा 4 आणि 4 पेक्षा 5 आणि 5 पेक्षा 7 कलश आपण बसवू शकतो. त्याला कोणताही हरकत नाही किंवा तिथे तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही. एकापेक्षा अधिक जरी बसवत असाल तर 7 कलश जरी आपल्या देवघरामध्ये असले तरी देखील चालतात. म्हणजे तिथे कोणतीही अडचण नाही. आता त्याचबरोबर खंडोबाचे घट बसलेले आहेत, तर खंडोबाचे जी काही घट बसले तर त्याच्या बाजूला आम्ही महालक्ष्मीचं स्थापना करू शकतो का? हो. आता पहिली गोष्ट म्हणजे काही जणांच्या घर लहान आहेत, तर तिथे खंडोबाचा घट बसवलाय, त्याच्या बाजूला तुम्ही महालक्ष्मीची जरी पूजा केली, व्रत चालू केलं, ते महालक्ष्मीचं तुम्ही गुरुवारच्या व्रताचा घट तिथे बसवला, म्हणजे तिथे कलश स्थापन केला तरी देखील चालतो. आणि आपल्या चंपाषष्ठीला तर आपला खंडोबाचा घट उठतोच, 6व्या दिवशी तो घट आपण हलवतोच. मग तिथे कोणतीही हरकत नाही, एकच गुरुवार तिथे बाजूला राहत असतो. त्याचबरोबर हे सर्व मुद्दे असेच होते, आपले काही मुद्दे असेच होते. पण सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की जो काही आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारे गुरुवार, हे मुद्दे म्हणजे 4 गुरुवार आलेले आहेत. तर अनेक लोकांचे असे प्रश्न होते की उद्यापनाची सांगता म्हणजे उद्यापन कधी करायचं, गुरुवारची उद्यापन कधी करायचं, 4थ्या गुरुवारी एकादशी येते तर चालतं का? आणि त्याचा पुढचा जो येणारा गुरुवार आहे तो मार्गशीर्ष महिन्यामध्ये, मार्गशीर्ष महिना संपत आहे तर 5वा धरायचा का? मुळामध्ये म्हणजे असं आहे, हा जो काही आपण कार्य करत असतो, म्हणजे ही जी आपण सेवा महालक्ष्मीची करत असतो, ही फक्त मार्गशीर्ष महिन्यामध्येच चालते, मार्गशीर्ष महिन्यामध्येच केल्या जाते. म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या कालावधीपुरतीच केल्या जाते. तुम्ही ही जर याचं जे उद्यापन
पौष महिन्यामध्ये करत असताल तर ते लागू पडत नाही. मग ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये 1 पडू, 2 पडू, 3 पडू अथवा 4 पडू अथवा 5 पडू, मग ते तुमच्या ह्यानी जसे जेवढे वर्षामध्ये पडतील, ज्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार पडतील तेवढ्यामध्येच केले पाहिजे. मग एकादशीच्या दिवशी त्याचे उद्यापन केलं तर चालतं का? पहिली गोष्ट म्हणजे एकादशीला माणसाचा उपवास असतो, देवाचा नाही. म्हणून तुम्ही एकादशीच्या दिवशी सुद्धा त्याचं उद्यापन करू शकता, त्याला हरकत नाही. त्याचबरोबर बरेचसे आता महिला वर्ग आहे, वर्षानुवर्षी पहिल्यापासून अगदी लहानपणापासून म्हणा ही सेवा करत असतात, महालक्ष्मीचं व्रत करत असतात. त्याच्यामध्ये आपण कुठलीही त्रुटी काढणार नाही की तुम्ही असंच करता, हे चुकीचं आहे, हे मी सांगते ते बरोबर आहे, असं काही नाही. शेवटी पहिला म्हणजे आपला भाव महत्वाचा, भक्ती महत्वाची असते. मी त्याच्यामध्ये कोणतीही त्रुटी काढून सांगणार नाही की तुम्ही आतापर्यंत करत होता ते तुमचं चुकीचं आहे आणि आता मी नव्याने सांगणं हे चुकीचं आहे. आपण पहिल्यापासून जे करत आलो आहोत, जशा पद्धतीने एक कलश मांडणे, त्याला सुमंगल फळे, त्याचबरोबर पाणी लावणे, विड्याची पाने लावणे, आंब्याची पानं लावणे, सुपारी, अक्षदा, ह्या सर्व गोष्टी ज्या आपल्या पहिल्यापासून रूढी परंपरेनुसार चालू आहेत तशाच कराव्यात, तिथे कोणतीही अडचण नाही. पण असं होतं, महालक्ष्मीचं व्रत आपण करतो, व्रतामध्ये आपण त्या दिवशी गुरुवारचा उपवास करणे, त्याचबरोबर पोथी वाचणे अथवा महालक्ष्मीचं काही पुस्तक भेटतं, पुस्तक वाचणे, कथा वाचणे, त्याचबरोबर शेवटच्या गुरुवारी आपण सांगतेच्या दिवशी महिला वर्ग हळदी कुंकाचा समारंभ करतात. सर्व ठीक आहे, या काही मनोरंजनाच्या गोष्टी सुद्धा ठीक आहेत. हळदी कुंकू एकत्र महिला येऊन करणं, एकमेकींची नव्याने ओळख होणं, एकमेकींचे काही मनातले दोष असतील ते कमी होऊन एकमेकांमध्ये मैत्री होणं, हे सर्व ठीक आहे. पण या मनोरंजनाच्या गोष्टींमध्ये आपण महालक्ष्मीची सेवा करतोय हे कुठेतरी विसरत आहोत. मग हे सेवेमध्ये आपलं एकच राहतं, आपण पुस्तक वाचतो हेही चांगलं आहे, पण त्या महालक्ष्मीची साधनाही करणं गरजेचं आहे. जसं की आपण ही महालक्ष्मीची जी काही स्थापना करतो ही आपल्या कुटुंबासाठी, आपल्या निरोगी आयुष्यासाठी, आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहावा, लक्ष्मीनी आपल्या घरामध्ये पाणी भरावं, आपल्या घरामध्ये धनसंप्रदाय नांदावी, आपल्या घरामध्ये सुख शांतता नांदावी, ह्याच्यासाठी करत असतो. मग त्याच्यासाठी जर फक्त कलश मांडण्यापेक्षा तिची साधनाही करणं गरजेचं आहे. मग आता बरेचसे लोक म्हणतात आम्ही तर एवढे वर्ष झालं आम्ही फक्त महालक्ष्मीचं व्रताचं पुस्तक आणून वाचलं, ठीक आहे, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. शेवटी आपण जे काही करत आलो ते योग्य आहे. मी मगाशीच काय सांगितलं, पूर्वीपणापासून आपण जे करत आहोत ते योग्यच आहे, ते कुठेही चुकीचं नाही. म्हणजे इतर लोकांच्या घरात मी आतापर्यंत जे पाहिलं ते योग्यच आहे. पण माझ्या मते जर तुम्ही जगदंबेची तिथे साधना करत असताल, तिथे तिच्या नामाचा बीज अक्षराचा वापर करून तिचा मंत्र उच्चारण करत असताल, तर ती तुम्हाला साधना अधिक चांगली फलदायी राहील किंवा ती तुम्हाला साधना खूप व्यवस्थित होईल आणि त्या साधनेतून तुमच्या घरामध्ये सुद्धा यश प्राप्त होईल. आता साधना कोणती करायची, काय करायची ह्याचे मुद्दे घेऊच आपण. आणि त्याच्या पुढे महालक्ष्मीच्या व्रतासोबत आता चालू असणारी आपली चंपाषष्ठी, म्हणजे येणारी आता येत्या शनिवारी येणारी चंपाषष्ठी, महालक्ष्मीचा जो काही घट आहे ह्या चंपाषष्ठीच्या दिवशी आपण समोर घ्यावा का, असा देखील प्रश्न होता. तर पहिली गोष्ट म्हणजे महालक्ष्मीचा घट आपण त्या दिवशी जो वापर करतो आणि त्याला आपण काही लोक पाच गुरुवार ठेवतात, काही लोक 4 गुरुवार ठेवतात, तोच वापरतात अथवा दर गुरुवारी नवीन नवीन घट स्थापन करतात, म्हणजे त्या घटाचा नारळ दर गुरुवारी नवीन वापरत असतात. मग तेही योग्य आहे, असं काही नाही की दर गुरुवारी नवीनच वापरावा. तोच नारळ जरी आपण 4 गुरुवार 5 गुरुवार वापरला तरीही चालतो. पण ज्या दिवशी चंपाषष्ठी आहे त्या दिवशी तुम्ही तळी भंडार म्हणजे मार्तंड भैरवाची किंवा खंडोबाची तुम्ही तळी उचलता, त्या तळीच्या समोर तो घट नसावा. आपण जो काही घट समोर आपल्या घटाला मांडला होता तो घ्यावा. म्हणजे आपण घट कोणाचा बसवला होता तर खंडोबाचा, मग तिथे महालक्ष्मीच्या घट घेऊन उपयोग नाही, तर तुम्हाला खंडोबाच तिथे घट म्हणजे तिथे नारळाचे जे काही तुम्ही ठेवणार आहात, कलश ठेवणार आहात, ते योग्य राहील. तरी भंडार कसा उचलावा, काय उचलावा याची काही नव्याने माहिती नाही, कारण की मागच्या वर्षीच्या व्हिडिओ आपण टाकलेलाच आहे. तरी कशी उचलायची, काय उचलायची याच्यामध्ये संपूर्ण आहेत. आणि प्रथानुसार बरेचशा घरांमध्ये आपापल्या परीने तरी उचलतात आणि ती योग्यच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मी त्रुटी कोणाचीच काढणार नाही. ज्याची त्याची भक्ती, ज्याची त्याची भावना आणि ज्याची त्याची श्रद्धा
जशी आहे तशी भगवंत स्वीकारच करत असतील. म्हणून मी काही कोणाला सांगणार नाही की अशी तळी उचला आणि तशी तळी उचला. फक्त एकच आहे की 5 मुलं भेटली पाहिजे, 7 मुलं भेटली पाहिजे, असं मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये होतं. आता त्यावेळेस आपल्याकडे एवढी साधनं नव्हती, एवढे उपकरणं नव्हते, एवढे चांगल्या क्लिअरिटीचा मोबाईल नव्हता. तर यावर्षी सुद्धा तळी उचलताना आपण एखादा व्हिडिओ करणारच आहोत. पण एखाद्या घरामध्ये कोणीच नसेल, आजूबाजूच मुले नसेल, तर घरातल्यांनी सुद्धा घरच्या घरी उचलली तरीही चालते. एखाद्या स्त्री सोबत असेल, म्हणजे एखादी मुलगी जरी असेल, मुलीने जरी तळीला हात लावला तरी देखील चालतो, तिथेही काही हरकत नसते. घरातल्या महिला वर्गांनी आणि पुरुष वर्गांनी एकत्रित येऊन तळी उचलली तरी देखील चालतं. काही वेळेस असं होतं की तळी उचलताना मुली चालत नाही म्हणतात, किंवा फक्त पुरुषांनी तळी उचलायची, स्त्रियांनी तळी उचलू नये, असं काही नाही. शेवटी समभाव असावा. शेवटी आपली जगदंबा ही स्त्री रूपातच आहे, म्हणून तिने जरी तळीला हात लावला तरीही चालतो, तिथे कुठेही हरकत नाही. त्याचबरोबर आता संपूर्ण गोष्टी आता आपल्या गुरुवारच्या जशा चालू आहेत, त्याचबरोबर आपल्या बुकिंग सुद्धा दर रविवारच्या चालू आहेत. आता आपण हा गुरुवार बंदच ठेवलेला आहे, फक्त रविवार चालू ठेवलेला आहे. कारण की गुरुवारच्या दिवशी असं झालेलं आहे, मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार चालू आहेत, तर स्त्रियांच्या बरेचसे लोक आपल्याकडे स्त्रिया वर्ग येत असतात. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी त्यांना यायला जमत नाही, अथवा गुरुवारच्या दिवशी त्यांची पूजापाठी असतात. त्याचबरोबर त्यांच्या मार्गशीर्ष महिन्याचा त्यांची महालक्ष्मीची स्थापना करायची असते, आणि त्याचबरोबर आपल्याही घरामध्ये स्थापना होत असते. त्याच्यामुळे आपण गुरुवार बंदच ठेवलेला आहे, फक्त रविवार चालू ठेवलेला आहे. रविवारच्या बुकिंग तुम्हाला मिळूनच जातील. तर रविवारच्या बुकिंगसाठी तुम्हाला आधी संपर्क करून, कॉन्टॅक्ट करून 2 ते 3 दिवस अगोदर बुकिंग करणं गरजेचं आहे. अक्षय तुम्ही 4 दिवस आधी बुकिंग केले तरी सुद्धा चालते. बुकिंग करण्यासाठी 93 22 16 16 99 या नंबरवरतीच बुकिंग करा, म्हणजे तुमच्या नावाची नोंद केल्या जाते, आणि नावाची नोंद झाल्यानंतर तुम्हाला इथे येण्याची संपूर्ण माहिती दिल्या जात असते. तर त्यासाठी कॉल करावा 93च्या नंबरवरती आणि बुकिंग करावी. अशा पद्धतीने आता गुरुवारची जी काही तुमची सांगता आहे, त्याचबरोबर उद्यापन आहे, त्याचबरोबर साधना आहे, त्या कशा पद्धतीने, ज्या पद्धतीने तुम्ही संपूर्ण मांडणी करता. आता काही लोकांना स्त्रियांना मासिक पाळीमुळे खाडा होत असतो, तर त्या दिवसाचा खाडा तो खाडाच धरावा. ते जो उद्यापन तुम्ही पुढे ढकलू नका, आणि पुढे तुम्ही पौष महिन्यामध्ये करू नका. मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमचं जे काय असेल, मग तुमचा 1 दिवस असो, तुमचा 1 दिवस झाला, 4 दिवस झाला आणि 5 दिवस झाले तरी चालते. म्हणजे या आठवड्यामध्ये तुम्ही केली, या आठवड्यामध्ये तुम्ही साधना केली, अथवा त्याचा घट बसवला, मार्गशीर्ष महिन्याची पूजा केली. पुढच्या आठवड्यात स्त्रियांना जर मासिक पाळी आली, तर त्या दिवशी तर तुमचं खंडित झालं तरी देखील चालेल, पण ते तुम्ही वार पुढे वाढवून घेऊ नका. ही फक्त जी काही साधना आहे किंवा याची उपासना आहे, ही फक्त आपण मार्गशीर्ष महिन्यामध्येच करत असतो, पुढे करत नाही. तर याच्यामध्ये काही फक्त एकच गोष्ट आहे, संपूर्ण तुम्ही कार्य करता, या संपूर्ण कार्यामध्ये फक्त आपल्याला एकच सांगायचं आहे की मंत्र मी प्रत्येक वेळा सांगितले, साधना शिवाय मार्ग नाही, म्हणजे नामाशिवाय काहीच नाही. म्हणजे जगदंबेचं नाव असो अथवा भगवंताचं नाव असो, मग त्या नावाशिवाय किंवा जगदंबेच्या मंत्राशिवाय किंवा भगवंताच्या मंत्राशिवाय कोणत्याही साधना पूर्ण होत नाहीत. म्हणजे साधना तुम्ही कितीही पूजा करा, तुम्ही कितीही आराधना करा, पण तुमच्या मुखामध्ये जर जगदंबेचं किंवा भगवंताचं नावच नसेल, तुम्ही साधना किंवा जपच करत नसताल, तर तिथे कुठल्याही गोष्टीला अर्थ राहत नाही. म्हणजे तुम्ही कुठेही कितीही तुम्ही साधना करा, तुम्ही कितीही उपासना करा, दिवसभराचा उपवास करा, अथवा तुम्ही मोठ्या मोठ्या पद्धतीने हे करा, म्हणजे आरास करा, तिथे तुम्ही महालक्ष्मीची जी काही मूर्ती स्थापन करता, कलश स्थापन करता, कितीही मोठ्याने करा, उद्यापन करताना किती स्त्रिया बोलून हळदी कुंकाचा समारंभ करा, पण जवळ तुम्ही साधनाच करत नसताल, तर तिथे महालक्ष्मी सुद्धा प्रसन्न होत नाही. मग आता महालक्ष्मीची साधना कोणत्या कोणत्या पद्धतीने, बऱ्याचशा लोकांनी महालक्ष्मीचे मंत्र असतात लोकांकडे, ते मंत्र जे काही आहेत ते मंत्राची तुम्ही साधना करू शकता. तुमच्याकडे असेल, योग्य असेल तर तुम्ही त्या मंत्राची साधना करू शकता. जर तुमच्याकडे मंत्र नसेल तर तुम्ही जे काही तुम्हाला पुस्तक भेटतं, त्या पुस्तकाला शेवटच्या पानावरती तुम्हाला मंत्र दिला असतो, त्या मंत्राची साधना करू शकता. अगदी तुमच्याकडे पुस्तकच नाही, तुम्ही साधना करायची, पण ही साधना करण्यासाठी तुम्हाला मंत्रच नाही, तर मग आपण हवतच की आपण हे सगळे मंत्र देतोच,
आणि आपण युट्यूब चॅनल जो चालू ठेवलेला आहे तो याच्यासाठीच की प्रत्येकाला आपल्याकडून काही ना काहीतरी गोष्टी समजाव्यात आणि प्रत्येकाचं काही ना काहीतरी कल्याण व्हावं याच्यासाठीच दिलेला आहे. तर आता मंत्र आपण इथून पाहूया. चला, तर आता मंत्र साधना आपण कशी करायची. साधना करताना तुम्ही संध्याकाळी जी काही पोथी वाचत असाल ती पोथी वाचून झाल्यानंतर निदान 2 माळी तरी मंत्राची साधना करा. आता मी जो मंत्र देत आहे हा मंत्र तुम्ही जरी यूज केला तरीही चालेल. तुमच्याकडे जर तुमच्या गुरुमुखातला असेल तोही केला तरी चालेल. मी असं सांगणार नाही की मी देते तोच योग्य तुमचा अयोग्य, कारण की तुमच्याकडे जो मंत्र असेल तो महालक्ष्मीचा योग्य मंत्र असेल तरी चालेल, अक्षी नसेल तर मी तर तुमच्यासाठी देतच आहे. या मंत्राची साधना जरी तुम्ही केली तरी चालेल. आता मंत्र अशा प्रकारे, ओम श्रीं ह्रीं कमलाय महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं कमलाय महालक्ष्मी नमः. हा मंत्र सुद्धा आहे. आणि दुसरा मंत्र सुद्धा, ओम श्रीं महालक्ष्मी देवी अगच्छ अगच्छ नमः स्वाहा. ओम श्रीं महालक्ष्मी देवी अगच्छ अगच्छ नमः स्वाहा. म्हणजे दोन्हीही मंत्रांवरती तुम्ही साधना केली तरीही चालेल किंवा तुम्ही जो मंत्र साधना करत आहात त्या मंत्राची साधना आणि या मंत्राची केली तरी चालेल. म्हणजे दोन्हीकडून जरी लाभ झाला तरी काही हरकत नाही. शेवटी पहा, भगवंताचं म्हणा आणि जगदंबेचं म्हणा किंवा भगवतीचं म्हणा, नामस्मरण तुमच्या तोंडातून येणं गरजेचं आहे. तुम्ही किती आरास करता त्याला महत्व नसून तुम्ही नामस्मरण किती करता आणि जगदंबेचं नाव किती वेळा मुखात घेता याला महत्व असणार आहे. म्हणून जेवढ्या प्रकारे तुमची या गुरुवारच्या दिवशी साधना होईल, या गुरुवारचं तुम्ही व्रताची साधना करताल त्याला अधिक महत्व असणार आहे. साधनेला पहिलं आपण प्राधान्य देतो आणि साधनेतूनच सर्व कार्य होतात. म्हणजे माझ्याकडे सुद्धा येणारी जी काही भाविक मंडळी असतील, आपल्याकडे येणाऱ्या गादीवरती जी काही लोक येत असतात त्यांचे प्रश्न जेव्हा सोडवून झाल्यानंतर आपण त्यांना सुद्धा साधनाच देत असतो. शेवटी पहा, साधनेशिवाय मार्ग नाही. माझ्याकडे आल्यावर सुद्धा मी तेच सांगते आणि युट्यूबला सुद्धा तेच सांगत असते. शेवटी तुम्ही कितीही प्रॉब्लेम मध्ये असा, कोणत्याही गोष्टीमध्ये असा, साधनेवरतून तुम्हाला सर्व गोष्टीतून अनुभव येतात. त्याचबरोबर साधनेवरतून तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह होण्यास मदत होत असतात. म्हणून साधना करणं पहिले गरजेचं आहे. त्याच प्रकारे तुमची गुरुवाची जी काही पूजा असेल ती अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावं. त्याचबरोबर त्याची साधनाही चांगली व्हावं. त्याचबरोबर चंपाषष्ठीचा जो काही घटाची आहे किंवा चंपाषष्ठीचा व्रत आहे हा सुद्धा तुमच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने व्हावा व मार्तंड भैरव आणि जगदंबेचा पूर्ण तुमच्या कुटुंबावरती आशीर्वाद राहावा हीच भगवती चरणी आणि जगदंबे चरणी त्याचबरोबर मार्तंड भैरवा चरणी मी प्रार्थना सुद्धा करते. त्याचबरोबर आता दुसरी गोष्ट म्हणजे या रविवारच्या बुकिंगसाठी बरेचशे लोकांचे कॉल येत आहेत. तर असं होत आहे की बुकिंग तुम्ही करत आहात, पण मान्य आहे बुकिंग करताय, पण कॉल केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती सांगून कॉलवरती तुमची बुकिंग करावी. तुम्ही मेसेज करून बुकिंग करू नका. ओनली फक्त जर बुकिंग साठी करत असाल तर कॉल करा, मेसेज करू नका. बुकिंग साठी कॉल करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कॉल करून विचारले जाणारे तुकरट प्रश्न, तुमच्या घरामध्ये कोणत्या कोणत्या देव आहेत. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या घरामध्ये संपूर्ण 3.5 शक्तिपीठ आहेत. काही लोक फोन करतात आणि विचारतात आम्ही तुमच्याकडे येतो पण तुमच्या घरात देव कुठले आहेत, कुठल्या देवीची स्थापना आहे सांगा. मी काय म्हणते, तुम्ही फळ खा ना, झाड कशाला मोजताय. माझ्या घरात काय का असं, तुमचं सॉल्व्ह झालं महत्वाचं आहे. माझ्या घरामध्ये 3.5 शक्तिपीठ संपूर्ण आहेत. तुळजापूरची तुळजाभवानी आहे, त्याचबरोबर कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, त्याचबरोबर वदीची सप्तशृंगी आहे, माहूरची रेणुका आहे, त्याचबरोबर मांढरची काळूबाई सुद्धा आहे, त्याचबरोबर खंडोबा आहे, त्याचबरोबर ज्योतिबा आहे, त्याचबरोबर महाकाली आहे, सरस्वती आहे, त्याचबरोबर नाथ आहेत. म्हणजे माझ्या घरामध्ये माणसं कमी पण देव जास्त आहेत. बाहेरच्या देवाऱ्यामध्ये 1750 देव आहेत, माझ्याकडे बरेचसे देव आहेत. तुमचे प्रश्न सॉल्व्ह झाल्याशी मतलब. तुमच्या घरात देव कोणते आहेत, किती आहेत हे कशाला विचारताय. आल्यानंतर पाहतालच, दर्शन घेतालच. शेवटी जगदंबा माझ्या घरात कुठली का असना ती तुमच्याही आणि माझ्याही घरात एकच आहे. तर असे कोणतेही प्रश्न करू नका. त्याचबरोबर आपल्या इथे संपूर्ण प्रश्नांवरती उत्तर, त्याचबरोबर तुमच्या प्रश्नांवरती बांधणी किंवा यंत्रक्रिया आपण करूनच देत असतो. आता मला भेटायचं कधी, हे प्रत्येक जणाचे फोन असतात, कधी भेटायचं. तर भेटण्यासाठी आपला रविवारच आहे. रविवारच्या दिवशीच तुम्ही येऊ शकता.
येण्यासाठी बुकिंग करणे, बुकिंगसाठी तुम्हाला कॉल करावा लागतो 93 22 16 16 99 या नंबरवरती कॉल करायचा. कॉल केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाते, बुकिंगची प्रोसेस सांगितली जाते, त्यानुसार प्रोसेस करायची. आपला ऍड्रेस पुणे कात्रज आंबेगाव बुद्रुक, गायमुख मशानभूमी समोर आंबेगाव बुद्रुक, त्याचबरोबर ग्रामपंचायत कमानीच्या समोर. म्हणजे आंबेगाव मध्ये आल्यानंतर मशानभूमी आहे, मशानभूमीच्या समोर काळूबाईचं मंदिर आहे. काळूबाईच्या मंदिराच्या बाजूला गायमुखाचा कुंड आहे. हा अतिशय पवित्र आणि जागृत कुंड आहे. हा जो काही कुंड आहे तो खूप प्राचीन काळापासून असलेला कुंड आहे. कोणी तुम्हाला सांगतील गायमुख तीर्थ आणि गायमुख कुंड कुठं आहे, कोणी सांगेल. त्याच्या बरोबर बाजूलाच मी राहिला आहे. म्हणजे ऍड्रेस सुद्धा तुम्हाला माहिती आहे. मग फोनवरती 100 वेळा तुम्ही ऍड्रेस सांगा करू नका. अक्षी तुम्हाला समजलं नाही तर येण्याच्या दिवशी तुम्ही कॉल करून तुम्ही ऍड्रेस व्यवस्थित समजून घेऊन येऊ शकता. तिथेही काही अडचण येणार नाही. अक्षी बस स्टॉपला उतरलात की मागच्या बाजूलाच माझं घर आहे, त्यातही तुम्हाला हरकत नाही. त्याचबरोबर बुकिंग करून येणे, अक्षी डायरेक्ट येऊ नका. आणि येताना सुद्धा ज्यांची कामं आहेत त्यांनीच या. येताना 4-4 5-5 जण येऊ नका, कारण की मी मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं आपल्या इथे 20 लोक बसतील एवढीच जागा आहे. म्हणजे 20 लोकांची कामं होतील एवढ्या लोकांची जागा आहे. आणि 20 लोकांसोबत येणारा एक व्यक्ती असतो. मग 20 आणि 23 म्हणजे 40 लोक होतात. 20 लोक इथे आणि 20 लोक बाहेर, असे 40 लोकांची जागा होते. मग अधिक तुम्ही लोक आणताल ते इथे दाटी होते. तुम्ही येताना 4-4 5-5 जण आलात तर इथे दाटी होते. ज्यांची कामं आहेत त्यांच्यासोबत एक व्यक्ती असला तरी देखील चालेल. मग अशा प्रकारे तुमचे जे काही प्रश्न असतील ते इथे सोडवले जातात. त्याचबरोबरने आता आपली हे चालू आहे, मार्गशीर्ष महिना चालू आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपली महालक्ष्मी सिद्धपेटी सुद्धा आपण अवेलेबल केलेली आहे. तर ही महालक्ष्मी सिद्धपेटी सुद्धा तुम्हाला वास्तूसाठी, व्यवसायासाठी, आपल्या रखडलेल्या कामासाठी सुद्धा चालू आहे. त्याची तुम्ही बुकिंग करून नोंद करावी आणि रविवारच्या दिवशी तुम्ही घेण्यासाठी येऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही जी काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत या समजून घ्याव्यात. आपल्या गटाची आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्याची सांगता कशी करायची याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल मी आत्ताच टाकत आहे, तो पाहूनही घ्यावा. आणि सर्वांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर जसं तुम्ही जगदंबेच्या मंदिरामध्ये गेल्यावर मंदिराची जशी घंटा वाजवता तशी माझ्या चॅनलची घंटा सुद्धा वाजवत जा. कारण की असं होतं तुम्ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहता पण सबस्क्राईब कमी करता. मग लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट आणि शेअर देखील करत राहा. म्हणजे तुमचे जे काही आम्हाला गोष्टी आहेत त्या सुद्धा कळतील. तुमचे कमेंट आल्यानंतर आमच्याकडून काही त्रुटी आहेत, आम्ही काय सांगायचं राहिलं आहोत किंवा आम्हाला नवीन काय करायचं आहे हे सुद्धा तुम्ही सांगितलं तर त्याच्यावरती सुद्धा आम्ही योग्य मार्गदर्शन करून व्हिडिओ करत राहू. अशा प्रमाणे आपल्या संपूर्ण हा युट्यूब चॅनलला तुमचा सपोर्ट राहू द्या. त्याचबरोबर तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करत राहा आणि असेच तुमचे नवीन लोक आपल्याशी जॉईन होत राहा. सर्वांना जय जगदंब, नमो आदेश.